नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सवानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जन्मोत्सव अतिशय उत्साहाने साजरा करा, परंतु फक्त जन्मोत्सव साजरा करताना कुठल्याही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला गालबोट लागणार नाही याची मात्र काळजी घ्या. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विचार असा सांगतो की जाती धर्माचा त्यांनी कधी द्वेष केलेला नाही. तर काही मेंगे आपल्याला सांगतील की बाबांनो, हे धर्मावाला आपल्या विरोधात आहे, ह्या जातीवाला आपल्या विरोधात आहे आणि ह्या धर्मावाल्याने आपल्या विरोधात लव जिहाद केला म्हणून. तर त्या मेंग्यांना म्हणायचं की बाबांनो, गृह मंत्रालय काय करीत होतं? सरकार हिंदुत्ववादी आहे, एक हाती सत्ता आहे, इतकं बहुमत आहे, इथं बिन केंद्रात बी कायदा पारित केला का तुम्ही? ह्या अशा गोष्टींवरती काहीतरी कायदा करायला पाहिजे ना, ह्या अशा काही गोष्टींवरती. तर तो कायदा तुम्ही पारित केला नाही, मग तुम्ही काय केलं? तुम्ही व्यासपीठावरून गरळ ओकली, तुम्ही मोर्चे आंदोलन काढले. तर छत्रपती शिवरायांच्या खऱ्या विचाराचे जे पाईक पोर आहे त्यांचं कधीच ह्या अशा गोष्टींनी माथी भडकणार नाही. हे फक्त माथी कोणाची भडकू शकतात? मेंग्या अंधभक्तांची माथी फक्त हे भडकवू शकतात या बाबतीमध्ये. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा इतका ताकदवर आहे की आपल्यासारख्याला शिक्षित युवकाचं तर माथा हे भडकवू शकत नाही. त्याच्यानंतर येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा विचार म्हणजे महिला सन्मान, महिलेचा आदर, महिलेची सुरक्षितता. तर कुठेही महिलेची सुरक्षितता, कुठेही महिलेचा आदर. जे लोक रेप करतात त्यांचं हे फुलमाळा घालून स्वागत करतात. हिंदू धर्माच्या महिलेचा मुलीचा रेप होतो आणि त्या मुलीला सुद्धा हे वाचवत नाही. त्याच्या विरोधात ते फुलमाळा घालतात. ते रेपिस्ट लोक जेव्हा जेलमधून बाहेर येतात त्यांच्याकडे माळा घालतात, त्यांना पेढे खाऊ घालतात. ही अशी प्रवृत्ती. आसाराम बापूंनी काय केलं होतं त्या पोरीसोबत? तुम्हाला याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवून सांगेन की त्यांनी काय काय केलं होतं म्हणून. इतकं घाण, इतकं कुकर्म केलं होतं, पण त्याला पॅरोलवरती यांनी बाहेर आणलं आणि यांच्यातलेच काही जण म्हणतात आसाराम बापूला गुदवेले म्हणून. लाजा वाटल्या पाहिजे कुठेतरी. महिला सन्मानाची, महिलांच्या सुरक्षितेची गोष्टी करता वय. तिसरा विचार येतो म्हणजे त्यांनी प्रशासनाची घडी अगदी व्यवस्थित बसवलेली होती, अगदी व्यवस्थित. यांनी आपल्यावर भरमसाठ टॅक्स लाव, जे आपलं खाणं पिणं येतं त्याच्यात इतकी सरमिसळ वाढली, त्याच्यामध्ये इतका भ्रष्टाचार वाढला की काही लोकांना त्यांनी वेगवेगळ्या रोगांची लागण होऊ राहिली, काही होऊ राहिलं. यांचं कशावरच ध्यान नाही. यांचं फक्त एकाच गोष्टीवर ध्यान आहे की लावा टॅक्स लावतात दणकून आणि कशाचे पण भाव वाढवत चालणार. कुठे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श? कुठे आहे? आणि यांच्यातलेच काही पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांना घाणघाण बोलणार आणि दुसरं कोणतरी ते सपकाळणी काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांना समकक्ष म्हणणं, ती गोष्ट तर योग्य नाहीये. पण यांनी तर कोणत्या तरी रस्त्यासाठी इथं सर्टिफिकेट मागणी केली होती की बाबा ह्या रस्त्याला टिपू सुलतानचं नाव द्या म्हणून. स्वतः मागणी केली होती की ह्या रस्त्याचं नाव टिपू सुलतान मार्ग करा म्हणून. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुढचा विचार सांगतो बळीराजा व कल्याणकारी राज्याची संकल्पना. बळीराजाची अवस्था काय? बळीराजाला पिकाचा विमा घ्यायला काही ठिकाणी कोरडवाहूचा इतका, ओल्याचा तितका, खारड्याचा तितका, तुमचं लय खरडून गेला असेल तर त्याचा तितका, आणि त्याच्यामध्ये रंजित करून टाकी ते कागदपत्र घेऊ. हे राज्य आहे का? बळीराजाला कर्जमाफी देणार होते, दिली का कर्जमाफी? बळीराजा काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेला होता आंदोलनामध्ये. तर त्या बळीराजाच्या त्या आंदोलनामध्ये 750 शेतकरी मेले. 2 मिनिटाची श्रद्धांजली वाहिली नाही. यांना लाजा वाटत नाही. आणि हे बळीराजाचं राज्य आहे का? कल्याणकारी. कुठेही कल्याणकारी राज्य, काही कल्याण होत नाही शेतकऱ्याचं. आता टॅक्स लागलाय, आणखीन बेकल्याण होणार आपल्याला. महाराजांचा पुढला जर विचार लक्षात घ्यायचा तर ती म्हणजे त्यांची ती लढवय्या प्रवृत्ती. ज्या पद्धतीने त्यांनी लढण्यासाठी जे प्रशिक्षण घेतलं, त्याच्यासाठी जी मेहनत घेतली, ती आपल्याला घ्यायची. या प्रवृत्ती आपल्या राज्याचा गोपट्टा करू पाहत आहे, पण आपल्याला या राज्याचा गोपट्टा होऊन द्यायचा नाही. आपली संतांची भूमी, इथला विचार आपल्याला जिवंत ठेवायचा आहे. तर याच्यासाठी शिक्षित तरुणांनी पुढे यायचं आणि यांची ही जी मानसिकता या पद्धतीचं वाटोळ करण्याची, ही आपल्याला हाणून पाडायची. आपल्याला कुठेही जातीभेद नाही करायचा, धर्मात भेद नाही करायचा. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा विचार पुढे न्यायचा, हे राज्य पुढे न्यायचं आणि हे मग ते स्वराज्य घडणारे. यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका. आपल्याला काहीतरी करावं लागणार. हे वरतून काही नाही करणार. आपल्याला खालून एक मोमेंट तयार करावं लागेल की कोणी जर खोटं बोलताना दिसला, कोणत्या तरुणाचं माथं भडकावताना दिसला, तर त्याला वठणीवर आणलं पाहिजे बोलून का बाबा तू खोटं बोलतोय, तू खोटं सांगतोय. सरकार वेगळ्या पद्धतीची भूमिका घेतं आणि तू त्या सरकारचा माणूस आहे, तू इथं व्यासपीठावर वेगळी भूमिका घेतो. का सरकार एखादा कायदा करत नाही अशा गोष्टींसाठी? का सरकार लव जिहादवर कायदा करत नाही? जर सायबर क्राईम सारखी तुमच्याकडे एकदम जय्यत तयारी असेल, जय्यत बॅकअप असणारी यंत्रणा आहे, त्या सायबर क्राईमवर तुम्हाला इच एवढी गोष्ट तुम्हाला कळते, तर तुम्ही काय लव जिहाद थांबू शकत नाही? इतकं काही अवघड नाही, परंतु तुम्हाला हे चालू राहून द्यायचंय. कारण हे चालू राहिलं तर लोक आहे ना खऱ्या कामाची, खऱ्या गोष्टीची तुमच्याकडे मागणी करत नाही. तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. बळीराजाचं कल्याण करायचं असेल तर शेतकऱ्याची कर्जमाफी करा. मग पाहू तुम्ही पहिला विचार तरी पाळताय का? आणि ती इलेक्शनच्या आधी नका करू. यावर्षी कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या कोणीतरी आंदोलनाचं नेतृत्व करणारा पाहिजे. हो, हे कोणीतरी असे विकणारे आंदोलन करते नाही पाहिजे आपल्याला, जे की विकल्या जातील. असं आंदोलन पाहिजे की सगळा शेतकरी समाज एकवटला पाहिजे. बाकी कोणताही पक्ष पार्टी त्याच्याशी काही घेणं नाही, परंतु स्वतःच्या बापासाठी बोला, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तरी बोला. स्वतःच्या बापाची बाजू घ्यायला त्या पोरांना लाज वाटते आणि ते पोरं नेत्याची बाजू घेतात. माझा बाप वावरत काम करतो तर मी हे बोलून मी माझ्या बापाच्या बाजूने उभा आहे. तर स्वतःच्या बापाची तर बाजू घ्या. छत्रपती शिवाजी महाराज आपला जो राजा आहे त्याची तर बाजू घ्या, त्याच्या तर विचारांसोबत उभं राहणार. तर ही तळमळ तुमच्यामध्ये जागी झाली पाहिजे. नाहीतर मग काय शंडासारखे कोणीतरी व्यासपीठावर सांगतो हुक की हुक, हेच झालं आयुष्यभर तुमच्यासोबत. तर हे कुठेतरी थांबवायचं असा तर बी रेडी फॉर क्रांती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.